हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये समर आणि पूजा या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पूजाने शेवटी आपला खरा रंग समरला सुद्धा दाखवला. समर तिच्याबरोबर रोमॅन्टिक झाला तर पूजा चिडून म्हणाली, शटअप, हा फालतूपणा मला आवडत नाहीये. समर चिडून म्हणाला, ए पूजे, मी तुला मिसेस बायको प्रेमाने बोलतो म्हणून डोक्यावर चढून नाचायचं नाही, नाहीतर तुला चांगलाच इंगा दाखवेल. पूजाने चिडून विचारला, काय करशील? समरने चक्क तिचं तोंड पकडलं आणि म्हणाला, थोबाड फोडील तुझं. आणि या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि मैनावती पूजाच्या रूममध्ये येते. पूजा ही एकटीच रूममध्ये असते. रूममध्ये अंधार असतो आणि पूजा ही खुर्चीवर निवांत बसलेली असते. मैनावती तिच्याशी बोलण्यासाठी पुढे येते. पूजा पूजा हाक मारते आणि पूजा मागे वळून पाहते तर तिला पाहून मैनावतीला जबर धक्काच बसतो आणि मैनावती घाबरून जोरात किंचाळते. आणि पूजाने चेहऱ्याला फेस मास्क लावलेला असतो, पण तसंही फेस मास्क न लावता सुद्धा ती भूतच दिसते. हा फेस मास्क लावून तर 100% भूत दिसत असते. आणि तेवढ्यात वारा सुरू होतो. रूममध्ये हवा चालत असते. पूजा जागेवरून उठते आणि मैनावतीकडे चालत चालत जाते. असं हात पुढे करते. मैनावती खूप घाबरते. रूममध्ये पळून जाणार इतक्यात वाऱ्याने रूमचा दरवाजा सुद्धा लागतो. मैनावती जोर जोरात ओरडू लागते, नको नको, सोड मला, सोड मला. पूजा तोंडावरचा फेस मास्क काढते आणि विचारते, व्हॉट, काय झालं एवढं घाबरायला? तर मैनावती म्हणते, हे देवा, हे काय होतं? अगं पूजे, घाबरली ना मी. तुझ्या फेस मास्कमुळे वरचं तिकीट कापलं गेलं असतं माझं, गेले असते मी ढगात. पूजा म्हणते, तुम्ही माझ्या रूममध्ये कशाला आलाय ना ते मला सांगा. मैनावती चिडून म्हणते, अगं येथे मी मरायला टेकली आहे आणि तुला काय झालं, कशाला आले? मी ना तुझ्या फायद्यासाठी येथे आले होते, कारण तुला तुझा फायदा कळत नाही आहे. पूजाला कळतच नाही की मैनावतीला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि इकडे समर आणि जयकांत हे दोघे दारू पीत बसलेले असतात. समर विचारतो, म्हणजे? आणि मग जयकांत त्याला सांगतो, म्हणजे वाघाचे पंजे, कावळ्याची मान, बगळ्याची आण. जयकांतला समर विचारतो, ए लेका, काय बोलायचं ते स्पष्ट बोल रे, मला आहे ना टाइमपास करायला वेळ नाही आहे. तर जयकांत सांगतो, तुला वेळच वेळ रे, तू फक्त स्वतःला या घरचा थोरला समजतोस. समोर चिडून म्हणतो, समजतोस काय? आहेस मी या घरचा थोरला. जयकांत म्हणतो, फक्त समजतो. आणि काय तुझ्या हातात? हा दारूचा ग्लास. हे सोडून तुझ्या हातात या घरात काहीच नाहीये. या घरची सगळी सत्ता कुणाकडे? तर त्या कृष्णाकडे. गावची सत्ता कुणाकडे? तर त्या कृष्णाकडे. घराच्या तिजोरीच्या चावी कुणाकडे? तर त्या कृष्णाकडे. आणि तू काय हातात भिकेचा कटोरा घेऊन चालतो की काय? समरला खूप राग येतो. जयकांतला समरच्या मनात हेच विष भरून द्यायचं असतं. आणि इकडे पूजा ही मैनावतीला विचारते, तुम्ही काय बोलताय? माझं मला कळतच नाहीये. तर मैनावती चिडून म्हणते, अगं येडीस का ग तू? तर पूजा तिला बोट दाखवून म्हणते, एडी नाहीये मी. मैनावतीला खूप राग येतो, पण ती राग गिळून घेते आणि पूजाला म्हणते, ते तुला वाटतंय की तू येडी नाहीये, पण माझ्या नजरेतून पाहिलं ना, मग तुला कळेल की तू किती मोठी येडी आहे आणि ती कृष्णा तुला कशी येड्यात काढतीये. पूजा विचारते, कृष्णा कृष्णा काय करतीये? तर मैनावती सांगते, अगं पूजा, तू लई साधी भोळी आहेस बघ. आता जेवणाच्या वेळेस काय झालं? सगळा स्वयंपाक तू बनवला, पण सगळं क्रेडिट कोणाला मिळालं? सगळ्यांनी कौतुक कोणाचं केलं? त्या कृष्णाचं. कारण तुझा शिरा बिघडला होता आणि मग ऐनवेळेस त्या कृष्णाने शिरा बनवला आणि मोठेपणा गाजवला. आत्ता मी मोठे भाऊजी आणि बाळजाबाईच्या रूममधून त्यांचं बोलणं ऐकून येतेय. काय कौतुक सुरू होतं सुनेचं. बाळजाबाईने आढळरावांना सगळं सांगितलं की तुझा शिरा कसा बिघडला आणि मग कृष्णाने शिरा बनवून तुझी लाज कशी राखली. आणि मग आढळराव म्हणत होते, काय ते लेकीचं कौतुक करत होते, माझी लेक आहेच गुणाची, प्रत्येकाला मदत करते, मग समोर शत्रू असो की मित्र पाहत नाही. पूजाला खूप राग येतो. मैनावती तिला समजावून सांगते,
जर कृष्णाला तुझी मदत करायचीच असती तर तुझ्याजवळ आली असती, तुला सांगितलं असतं की शिरा बिघडलाय, परत शिरा कर. तू शिरा केला नसता का? पण तिला सगळं क्रेडिट घ्यायचं होतं. मीच कशी चांगली, मीच कशी मोठी, यासाठी सतत दुसऱ्यांच्या पुढं पुढं करायचं, दुसऱ्यांचं तोंड धरायचं. हाच तिचा प्लॅन आहे. त्यामुळेच घरातले सगळे तिला मानतात. पूजा म्हणते, ते चांगलंच माहिती आहे. तुम्हाला दुसरं काही सांगायचं असेल ना, काही नवीन सांगायचं असेल तर ते सांगा. मैनावती म्हणते, तुला सगळं कळतं, पण वळत काही नाही, हाच तर तुझा मोठा प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात या मैनावतीची नजर तेथे ठेवलेल्या मेकअप प्रोडक्ट्सवर जाते. मैनावती विचारते, हे वापरतेस का तू? अगं पूजा, कोण आहेस तू? रांगणे पाटलांची थोरली सून, आणि रांगणे पाटलांची थोरली सून असून तू हे सगळं असं मेकअपचं सामान वापरते? 100 रुपयाची लिपस्टिक, 1000 रुपयाचं हेअर ड्रायर, आणि बाकीचे मेकअप किट तर काय 2000 रुपयाची असेल तुझी. पूजाचं सगळं सेमच असतं. तशी पण ती सावित्रीच्या घरी होती, त्यामुळे सगळं साधं भोळच वापरते. पूजा विचारते, मग त्यात काय झालं? तर मैनावती तिला सांगते, याला तर म्हणतात येडा बनून पेडा खाणं. अगं, तू या घरची थोरली सून असून तू हे 100 रुपयाची लिपस्टिक वापरते, आणि जेव्हा कृष्णा या घरची सून बनून आली होती ना, तेव्हा तिने कमीत कमी 10 लाखांचं सामान मागवलं होतं. हे सगळं लिपस्टिक, काजळ, हेअर ड्रायर, सगळं मेकअपचं किट. दुष्यंतकडे सगळी सत्ता होती. दुष्यने तिला सगळं 10 लाख रुपयांचं मागून दिलं होतं. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो. पूजा विचार करते, अरे देवा, 10 लाख रुपयांचं! आणि मैनावती तिचे कान आणखीनच भरून देते. अगं पूजे, शेवटी रांगणे पाटलांची सून म्हणून तू शोभायला हवी ना. आणि रांगणे पाटलांची सून म्हणजे काय? छान दिसणं, नटणं, मुरडणं, तर एक तोरा असतो. आणि तू सगळं असं लोकल भंगार क्वालिटीचं वापरत बसली तर तुझं काही खरं नाही. आणि ती कृष्णा नेहमी तुला वरचढ ठरल. जी चूक मी केली ना, ती चूक तू कधी करू नको. मी या घरात नेहमी बाळजाबाईच्या छत्रछायेखाली राहिले, त्यामुळे मला आणि माझ्या लेकाला, माझ्या नवऱ्याला काहीच नाही मिळालं. पण तू असं करू नको. तू सुद्धा नेहमी त्या कृष्णाच्या छत्रछायेखाली राहिली ना, तर तुला, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या होणाऱ्या बाळाला काहीच मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. पूजाच्या मनात ही गोष्ट घर करून जाते. मैनावती जाता जाता तिला एवढंच सांगते, आपलं नशीब हे आपल्याच हातात असतं. आपण जर आपलं नशीब दुसऱ्याच्या हातात दिलं ना, तर आपल्याला काहीच जमत नाही, आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मैनावती तेथून निघून जाते. पूजा विचार करते, खरी गोष्ट आहे. यांची एक गोष्ट तर मला पटली, की आपलं नशीब हे आपल्याच हातात असतं. आणि आता मी माझं नशीब कसं लिहिते ना, ते पाहतच राहा सगळ्यांनी. असा विचार करून पूजा खूप खुश होते. इकडे मैनावती आणि जयकांत या दोघांची भेट होते. मैनावती जयकांतला विचारते, हे जयकांत, आपल्या प्लॅनप्रमाणे त्या समोरच्या डोक्यात सगळं भरलंय ना? तर जयकांत हसू लागतो आणि म्हणतो, मम्मे, आपल्या प्लॅनपेक्षा जास्त भरलंय त्याच्या डोक्यात. आता उद्या पहा घरात कसा गोंधळ होतो ते. मैनावती खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, हे तर तू भारी काम केलंस. जयकांत सांगतो, आता या 2 मांजरांच्या लढाईत आपण माकडं कसा केक खातो ना, ते तू पाहतच राहा. म्हणजे हा सगळा मैनावती आणि जयकांतचा प्लॅन होता. मैनावतीने पूजाला भडकवलं आणि जयकांतने समरला, आणि या सगळ्यांमध्ये भांडणं लावून सगळा मलिदा स्वतःच खायचा, असा प्लॅन या मायलेकाने बनवला आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. समर पुज्जू डार्लिंग करत करत आपल्या रूममध्ये येतो. तर रूमचा दरवाजा उघडताच त्याला दिसतं की रूममध्ये सगळी फेकझोक केली आहे. सगळं मेकअपचं सामान, हेअर ड्रायर सगळं जमिनीवर फेकून दिलंय, आणि पूजा ही बेडवर तोंड फुगून बसलेली असते. समरला आश्चर्य वाटतं. समर विचारतो, पुज्जू डार्लिंग, हे सगळं काय आहे? कुणी गेलं की काय? असं सगळं पसारा का घालून ठेवला आहे? तर पूजा चिडून म्हणते, समर, मी या घरची कोण आहे? समर म्हणतो, अहो, हे काय विचारणं झालं का? स्वतःच्या तोंडूनच तुम्ही 100 दिवसभर सांगत बसता, मी या घरची थोरली सून आहे, मी या घरची थोरली सून आहे. पूजा चिडून म्हणते, मग मी या घरची थोरली सून असेल तर मी चांगल्या ब्रँडेड वस्तू वापरल्या पाहिजे की नाही, अशा लोकल नाही. समर म्हणतो, अरे फक्त एवढंच का? चला मग आत्ताच्या आत्ता जाऊ आणि सगळं काय ते तुमचं ब्रँडेड म्हणता ना, ते सगळं घेऊन येऊ. हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो. पूजा विचारते, खरंच? समर म्हणतो, अहो मग मी काय खोटं बोलतो की काय? हा म्हणजे तसा मी खोटं बोलतो, पण तुमच्याशी खोटं बोलत नाही. आणि तुम्ही माझी लाडाची बायको आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही म्हटला ना चंद्र घेऊन ये,
तरी घेऊन येईल मी. फक्त आपल्या घरात बसायचं नाही म्हणून घेऊन येत नाही मी. पूजाला हा जोक बिलकुल आवडत नाही. पूजा म्हणते, काय जोक मारतोयस? समर म्हणतो, अहो थोडी चेष्टा केली, जोकिंग. चला तुम्ही रेडी व्हा, मी पैसे घेऊन येतो. किती पैसे लागतात ते सांगा. पूजा म्हणते, फक्त 2 लाख रुपये. समरला जबर धक्काच बसतो. समर विचारतो, किती? पूजा म्हणते, फक्त 2 लाख. समर चिडून म्हणतो, येडबीड लागलं की काय? 2 लाख फक्त नसतात, लय मोठे असतात. पूजा म्हणते, अरे मग ब्रँडेड वस्तू घ्यायच्या तर एवढे पैसे लागतीलच ना. समर म्हणतो, एवढे पैसे लागतील, पण एवढे पैसे नाही आहे माझ्याकडे. मी पोल्ट्रीचा सगळा हिशेब कालच केला. फक्त 1 आठवडा थांबा. 1 आठवड्याने आपण जाऊ आणि 2 लाखाचा चुराडा करून येऊ. पूजा म्हणते, 1 आठवडा काय, 1 ताससुद्धा मी थांबणार नाहीये. मला आत्ताच्या आत्ता जायचंय आणि सगळ्या वस्तू घ्यायच्यात. समर म्हणतो, अहो पण माझ्याकडे पैसेच नाहीये ना. तर पूजा म्हणते, तुझा बाप सॉरी तुझे वडिलांकडे माग ना. तुझे वडील तुला नक्की देतील. समर म्हणतो, अहो पण त्यांच्याकडे पैसा मागायचा म्हटल्यावर लय ड्रामा करावा लागतो. पूजा म्हणते, कर मग, मला पैसे हवेत, पैसे घेऊन ये. समर नाईलाजाने निघून जातो. पूजा खूप खुश होते की शेवटी मी आता येथे मजा मारणारच. इकडे आढळराव पेपर वाचत बसलेले असतात आणि तेवढ्यात समर तेथे येतो. आढळराव एक बातमी वाचतात की आता पाऊस होणार नाहीये, त्यामुळे सगळे खूप दुखावले गेले आहेत. तर समर म्हणतो, पावसामुळे तर सगळे दुखावले गेलेत, पण घरामध्ये सुद्धा सगळे दुखावले जात आहेत, त्याचं काय? आढळराव विचारतात, ए समर, जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नको. तर समर म्हणतो, आबा आता मला आहे ना थोडी नड होती, थोडी पैशांची नड. 2 लाख रुपयांची मदत झाली असती तर बरं झालं असतं. आढळराव विचारतात, 2 लाख रुपये कशाला पाहिजे? तर समर म्हणतो, माझंच चुकलं. तुम्ही नेहमी म्हणतात की मी तुझ्यात आणि दुष्यंतमध्ये कोणता फरक करत नाही, पण तुमच्या मनात त्याच्याविषयी जास्त प्रेम आहे हे मला कळायला पाहिजे होतं. उगाच मी पैसे मागायला आलो, असं म्हणून समर जाऊ लागतो. तर आढळराव म्हणतात, ए लेका, काय नाटकं करतोयस रे? लगेच कुठे चालला? सांग लवकर, कुठं चाललाय आणि एवढे पैसे कशाला हवेत? अरे एक साधा प्रश्न विचारला मी, त्यात एवढं चिडायला काय झालं तुला? समर म्हणतो, नाही आबा तसं नाही, पण आपल्याच हक्काचं मागायला आपल्याला असं हात पसरावे लागतात आणि कारणं द्यावं लागतात. लागतात आला मला 2 लाख रुपये, दिले तर बरं होईल ना. आढळराव म्हणतात, ए बाबा नको सांगू कशाला लागतात. कालच एका व्यवहाराचे पैसे आलेत, जाय त्या कृष्णाकडे आणि पैसे घे तिच्याकडून. हे ऐकून समरला खूप राग येतो की मला आता कृष्णासमोर हात पसरावे लागणार पैशासाठी, तिच्याकडे पैसे मागावे लागणार. आणि समर कृष्णाकडे निघून जातो. आणि इकडे कृष्णा ही तिजोरीत व्यवहाराचे पैसे ठेवत असते. ती व्यवहाराचे पैसे तिजोरीत ठेवते आणि हिशेब लिहून ठेवते. तेवढ्यात समर तेथे येतो आणि तिजोरीत एवढे पैसे हे पाहून त्याचे डोळेच फिरतात. कृष्णा ही वही तिजोरीत ठेवून देते, तिजोरीला लॉक लावते. समर मागेच उभा असतो हे कृष्णाला माहीत नसतं. तेवढ्यात कृष्णा मागे वळते तर समरला पाहून दचकते आणि विचारते, अरे समर, घाबरले ना मी, काही पाहिजे होतं का तुला? तर समर मनात विचार करतो, म्हणजे मी आता या कृष्णाकडे पैसे मागायचे का? ही तर या घरची सावत्र आहे आणि मी या घरचा थोरला सख्खा मुलगा, मी का तिच्याकडे पैसे मागायचे? म्हणजे आता मला तिच्यासमोर हात पसरावे लागणार का? कृष्णा विचारते, समर काय विचार करतोय, काही पाहिजे होतं का? समर म्हणतो, नाही काय नाही, आणि समर तेथून निघून जातो. कृष्णाला कळतच नाही की समर येथे कशासाठी आला होता आणि काही न बोलता काही नाही पाहिजे असं म्हणून का निघून गेला. कृष्णाला काही कळतच नाही. आणि इकडे पूजा तिच्या रूममध्ये रेडी झालेली असते. तेवढ्या समर रूममध्ये येतो. पूजा म्हणते, आलास का, चल जाऊया शॉपिंगला. पण समर बेडवर जाऊन बसतो आणि म्हणतो, नाही भेटले पैसे, मी त्या कृष्णाकडे पैसे नाही मागू शकत. पूजा चिडून विचारते, तू कशाला त्या भिकाड्या कृष्णाकडे पैसे मागशील? मी तर तुला तुझ्या डॅडकडे पाठवलं होतं ना पैसे मागायला. तर समर सांगतो, मी त्यांच्याकडेच पैसे मागायला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं जाऊन त्या कृष्णाकडे पैसे माग. तर पूजा चिडून म्हणते, ते म्हातारा काय येडंबिडं झालं की काय? तू या घरचा मोठा थोरला मुलगा आहे आणि तू त्या भिकाड्या सावत्र सुनेकडे पैसे मागायचे? नाही, हे मी तुला करू देणार नाही. तर समर म्हणतो, मग काय करायचं? मी त्यांना म्हटलं मला 2 लाख रुपये द्या आणि ते मला म्हणाले जाऊन कृष्णाकडून घे. पूजा चिडून म्हणते, नाही समर, आता त्या कृष्णाचं जास्तच होतं आहे आणि आपण या घरात सगळ्यात मोठे आहोत. आता पहा मी कसा तमाशा करते आणि तुझ्या डॅडकडून तुला कसे पैसे मिळवून देते ते.
समर विचार करतो, आता ही पूजा कसला तमाशा करणार आहे. आणि मग थोड्याच वेळात बाळजाबाई कृष्णा हॉलमध्ये स्वयंपाकाची जेवणाची तयारी करत असतात. आढळराव निवांत बसलेले असतात. बाळजाबाई त्यांना त्यांच्या गोळ्या देते. आढळराव गोळ्या घेणार इतक्यात पूजा आणि समर तेथे येतात आणि पूजाचा स्वरच वेगळा असतो. आज काय तिला मोठा गोंधळ घालायचा नाहीये. आज तिला इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे आहेत. त्यामुळे पूजा रडत असते, रडण्याचं नाटक करत असते. पूजा का रडतीये हे पाहून आढळराव, बाळजाबाई, कृष्णाला काही कळतच नाही. पूजा म्हणते, फादर इन लॉ, या घरात आमचा असाच अपमान होणार असेल ना तर आम्हाला सांगा, आम्ही आमचा वेगळा मार्ग पाहू, हे घर सोडून निघून जाऊ. आढळराव विचारतात, ओ थोरल्या सुनबाई, काय झालंय ते तर सांगा. डायरेक्ट अशी बुलेट ट्रेनसारखं पळू नका. तेवढ्यात मैनावती, जयकांत आणि दलपत तेथे येतात आणि मैनावती विचारते, ए पूजे, काय झालं? सकाळी सकाळी भरल्या घरात कशाला रडतेस ग? 2 दिवस नाही झाले तुझ्या लग्नाला आणि रांगणे पाटलांच्या थोरल्या सुनेच्या डोळ्यात पाणी येतंय. कृष्णे, काय केलंस ग तू? कशामुळे रडते ती? कृष्णाला मोठा धक्काच बसतो. ही बाई मला का बोलतीये? बाळजाबाई चिडून म्हणते, ए मैनावती, सुतावरून स्वर्ग नको गाठूस. ती पूजा का रडतीये तुला माहितीये का? तिने कृष्णाचं नाव घेतलंय का? मग कशाला उगाच तिला दोष देतीये? तर मैनावती म्हणते, अहो तसं नाही, पण पूजाचं रडण्याचं कारण एकच, कृष्णानेच काहीतरी केलं असेल म्हणून ती रडत असेल. पूजा रडण्याचं नाटक करतच असते. आढळराव म्हणतात, ओ थोरल्या सुनबाई, सांगा, असं गप्प बसून रडून आम्हाला काहीच कळणार नाही, कारण आम्ही मनकवडे नाही. तुमच्या मनात काय चाललंय ते आम्हाला कळत नाही. त्यामुळे काय बोलायचं ते स्पष्ट बोला की तुम्ही का रडताय. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय गोंधळ सुरू आहे सकाळी सकाळी? आणि मग पूजा आपला एकदम अवॉर्ड विनिंग, ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स देते, जो पाहून तुम्हाला रडायला तर येणार नाही, मात्र खूप हसायला येईल असे असे भारी जोक ती मारते. पूजा म्हणते, फादर इन लॉ, तुम्ही या घरात मला खूप मोठा मान दिला. मी या घरची थोरली सून म्हणून तुम्ही मला स्वीकारलं. मी समरशी लग्न करून आले आणि मी समरशी लग्न फक्त एका गोष्टीमुळे केलं आणि ती एक गोष्ट म्हणजे समरचा चांगुलपणा. समर इतका चांगला मुलगा आहे ना, म्हणूनच मी त्याच्याशी लग्न केलं. हे ऐकून आढळराव, बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत सगळे हसू लागतात. हे काय जोक मारतीये. पुढे पूजा म्हणते, आणि समरमध्ये मला जो चांगुलपणा दिसला ना, याआधी मला कोणातच दिसला नाही. असं म्हणून पूजा दुष्यंतला डोळे दाखवते. दुष्यंत हसू लागतो. घरातील सगळेच हसत असतात. आढळराव सुद्धा पाहतात की काय नाटक करते. पूजा सांगते, या घरामध्ये मी फक्त माझ्या समरसाठी आली आहे, मला दुसरं काहीच नकोय. आणि या घरातच समरचा एवढा वाईट अपमान झाला, त्याचं मला खूप दुःख झालं. समरसुद्धा नाटकं करत असतो. आढळराव विचारतात, ओ थोरल्या सुनबाई, तुमचं हे सगळं मला पटलंय, कळलंय, समजलंय की तुम्हाला पैशाची, थोरलेपणाची, कशाची हाव नाहीये. फक्त माझ्या समोरच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडून तुम्ही या घरात आलाय. पटलंय मला. बोला, पुढचं सांगा. पूजा म्हणते, फादर इन लॉ, तुम्हाला माझा चांगुलपणा कळलाय आणि मी मान्य करते ना, याआधी माझ्या हातून खूप चुका झाल्या. मी कटकारस्थानंसुद्धा केली. चुका झाल्यात माझ्याकडून. पण आता तो माझा भूतकाळ होता ना, आणि भूतकाळ आता निघून गेलाय. आता आपण वर्तमानात जगतोय. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की समर हा घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याला जर स्वतःच्या हक्कासाठी सगळ्यांसमोर हात पसरावे लागत असतील तर ते खूप चुकीचं आहे ना. आणि तुम्हाला पैसे मागायला काही नाही. तुम्ही घरचे मोठे आहात, थोरले सरकार आहात, त्याचे वडील आहात. पण त्याने तुमच्याकडे पैसे मागितले आणि तुम्ही त्याला चक्क, पूजा सावत्र म्हणणार पण तसं म्हणत नाही, आणि म्हणते, या घरात धाकट्या, मानाने, वयाने धाकट्या असले त्याच्या वहिनीकडे पैसे मागायला पाठवलं. त्याला खूप वाईट वाटलं. तेव्हा कुठे आढळराव, दुष्यंत, कृष्णा या सगळ्यांना मेन मॅटर काय आहे हे कळतं. आणि कृष्णा म्हणते, काय, तू माझ्याकडे पैसे मागायला आला होता? तर पूजा म्हणते, तुम्हाला काय सांगू, समरला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, तो माझ्याजवळ आला, हमसून हमसून रडला. त्याला मी कसं बसं सावरलं, नाहीतर या घरात त्याच्या अश्रूंमुळे पूर आला असता. आढळरावसुद्धा हसू लागतात. दुष्यंतसुद्धा हसतो. आणि पूजा म्हणते, मी त्याला कसं बसं सावरलंय. त्याला हे खूप अपमानास्पद वाटलं. या घरचा मोठा मुलगा असून सुद्धा त्याला वयाने, मानाने धाकट्या असलेल्या वहिनीकडे हात पसरावे लागतायत, पैसे मागावे लागताय. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा समरला म्हणते, समर, तू पैसे मागायला आला होता का? अरे मग सांगायचं ना, मी दिले असते तुला पैसे. तू काही न बोलताच निघून गेला. तर पूजा चिडून म्हणते,
ए कृष्णा, त्याला समर नाही म्हणायचं बरं का. तो तुझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठा आहे. यानंतर त्याला मान देऊनच बोलायचं. एकेरी नावाने त्याला हाक मारायची नाही. घरातील सगळ्यांना खूप राग येतो. कृष्णा म्हणते, ठीक आहे समर भाऊजी, तुम्हाला जर पैसे हवे होते तर तुम्ही सांगायचं. तुम्ही काही सांगितलंच नाही, मग मला कळणार तरी कसं तुम्ही पैसे मागायला आले होतं. तुम्ही तेथे आले, थांबला आणि निघून गेले, मला काही कळलंच नाही. तेवढ्यात आढरा म्हणतात, असो, झालं ते झालं. थोरल्या सुनबाई आणि समर, आमच्याकडून तुमच्यावर आहे ना लई मोठा, लई म्हणजे लई लई लईच मोठा तुमचा अपमान झाला आहे. आमची खूप मोठी चूक झाली. यानंतर अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ बरं का. आणि ये समरले का, तुला जर एवढंच वाईट वाटलं तर बापाकडे येऊन हमसून हमसून रडायचं ना. काल आलेल्या बायकोसमोर जाऊन हमसून हमसून रडायला लागला. आता त्या बायकोला सुद्धा वाटलं असेल का आपला नवरा असा कसा आहे, बायकोजवळ येऊन रडतोय. समर आणि पूजाला खूप राग येतो की आढळराव त्यांचाच अपमान करताय. दुष्यंत हसू लागतो. आढळराव म्हणतात, तुला पैसाच हवा ना. ए समरले का, चल माझ्याबरोबर, देतो तुला पैसा, ये ये, नको घाबरू, ये. असं म्हणून आढळराव समरला आपल्याबरोबर घेऊन जातात. त्यामुळे पूजा खूप खुश होते. तर कृष्णाला वाईट वाटतं की उगाचच घरात सकाळी सकाळी तमाशा झाला. आणि मग थोड्या वेळानंतर कृष्णा अंगणातील झाडांना पाणी देत असते आणि तेवढ्यात तिला गोंधळींचा फोन येतो. गोंधळी विचारतात, तुमच्या घरचा पत्ता सांगा. तर कृष्णा सांगते, अहो ते तुम्ही गावाच्या वेशीत आला ना की कोणाला पण विचारा, रांगणे पाटलांचा वाडा कोठे, कोणी पण तुम्हाला आणून सोडल. कृष्णा फोन कट करते आणि तेवढ्यात पूजा तिच्या मागे येऊन उभी राहते. कृष्णा विचारते, काय ग पूजे, काय हवंय का तुला. तर पूजा उद्धटपणे म्हणते, ए कृष्णे, जास्त शहाणपणा करू नको बरं का. मला काय हवं असेल तर मी तुझ्यासमोर का हात पसरेल ग. कृष्णा म्हणते, अगं तसं नाही. तर पूजा चिडून म्हणते, तसं नाही तर कसं, मला आहे ना सगळं कळतं. लहानपणापासून तू माझ्या हक्काचं माझ्याकडून सगळं ओरबाडून घेतलंय. जे जे माझ्या हक्काचं होतं, माझा बाप, माझ्या हक्काचं जेवण, माझ्या हक्काचे पैसे, माझ्या हक्काचं सगळं, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची शेती, हे सगळं तू माझ्याकडून ओरबाडून घेतलं. पण आता नाही, आता मी त्याचा बदला घेणार. आता मी तुझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं तुझ्याकडून हिसकावून घेणार, सगळं तुझ्याकडून हिरबाडून घेणार, एवढं लक्षात ठेव. कृष्णाला खूप वाईट वाटतं. पूजा तिला डोळे दाखवते आणि रागारागाने तणाफणा करत आपल्या रूममध्ये येते. आणि तेवढ्यात समरसुद्धा रूममध्ये येतो. पूजा कसला तरी विचार करत असते. तर समर म्हणतो, ए पूजा डार्लिंग, खरंच काय भारी काम केलंस ग तू आज. म्हणजे बोलली आढळरावांना पण लागलं त्या कृष्णाला, पैसे पण मिळाले आणि त्या कृष्णाचा अपमान पण झाला, लय भारी. असं म्हणून समर हा पूजाला जवळ घेतो आणि म्हणतो, पूजू डार्लिंग, आज एकदा का गोंधळ झाला मग मी माझा गोंधळ घालायला मोकळा. फक्त तू आणि मी, मग मला नाही म्हणायचं नाही. तर पूजा चिडून म्हणते, ए शटाप, अक्कल ऐक नाही तुला. येथे मी काहीतरी विचार करते आणि तुझा काय हा फालतूपणा सुरू आहे. समरला मोठा धक्काच बसतो. समर चिडून म्हणतो, ए पूजे, मी तुझ्याशी नीट बोलतो, तुला डार्लिंग डार्लिंग करतो, मिसेस मिसेस करतो, म्हणून डोक्यावर बसायचं नाही बरं का. तर पूजा उद्धटपणे म्हणते, ए माझ्यावर सुद्धा हुकूम चालवायचा नाही. मी काय तुझी बायको आहे, कुणी तुझी नौकर नाही आहे. हा रांगणे पाटलांचा तोरा आहे ना दुसऱ्यांना दाखवायचा, मला दाखवायचा नाही. समर चिडून म्हणतो, ए माझ्या डोक्यात नाही घुसायचं बरं का, नाही तर तुझं मुस्काट फोडेल ना, इकडचं थोबाड तिकडं करन, मग तू लक्षात ठेव. पूजा उद्धटपणे म्हणते, माझं मुस्काट फोडशील, माझं मुस्काट फोडशील, फोड. तुझ्यात दम असेल ना तर माझं मुस्काट फोडून दाखव, हाय मी तुझ्या समोर. पूजा एकदम उद्धटपणे जोरात बोलते. समरला खूप राग येतो आणि समर चक्क पूजाचे केस पकडतो आणि तिचं तोंडच पकडतो आणि म्हणतो, नीट बोलायचं माझ्याशी, लायकीत राहायचं, नाहीतर एका सेकंदात आहे ना होत्याचं नवथं करून टाकेल मी. पूजा समरकडे रागारागाने पाहते. पूजा ही कसली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिच्यासारख्या मुली कधीच कोणाचं ऐकू शकत नाही. पण समरने सुद्धा तिला चांगलाच इंगा दाखवलाय. नाहीतर आजपर्यंत समर हा पूजाच्या पुढे पुढे करतो, पण समरने सुद्धा तिला दाखवून दिलंय की तो सुद्धा काही कमी नाहीये आणि पूजाची चांगली जिरली आहे, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पूजा आणि समर या दोघांनी नाटकं करून
2 लाख रुपये तर मिळवले, पण आता या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत आणि हे व्हायलाच पाहिजे. कारण जोपर्यंत या दोघांची एकी आहे तोपर्यंत पूजा घरात माज दाखवणार, कृष्णाचा अपमान करणार, घरात तांडव करणार. पण ज्या दिवशी पूजा समरला स्वतःचे खरे रंग दाखवेल, की ती फक्त समरच्या पैशांमुळे, तिच्या घरातील स्थानामुळे या घरात आली आहे, त्याच्याशी लग्न केलं आहे, त्या दिवशी समरला सुद्धा कळेल की या पूजाशी लग्न करून आपण घोड चूक केली आहे, महाचूक केली आहे. आणि पूजासारखी मुलगी किती दिवस नाटक करणार आहे? आज ना उद्या ती समरला स्वतःचे खरे रंग दाखवणार, समरचा कृष्णासारखाच अपमान करणार, त्याला हिणवणार. एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत पूजा आणि समरच्या गोंधळासाठी तयार झालेले असतील आणि दुष्यंत हा पुन्हा एकदा कृष्णाला म्हणेल, कृष्णा, ते पूजा आणि समर तुझ्याशी किती वाईट वागतात, पण तरीसुद्धा तू त्यांचं प्रत्येक काम करण्यासाठी तयार राहते, त्यांच्या पुढे पुढे करते, हे मला बिलकुल आवडत नाहीये, तू प्लीज असं करू नकोस. तर कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगेल, दुष्यंत सरकार, मी पूजा आहे का? नाही. तुम्ही समर आहे का? नाही. मग पूजा आणि समर जसे वागतात तसं आपण दोघांनी वागायचं आहे का? तर नाही. जर आपण सुद्धा त्यांच्यासारखे वागलो तर या घराचे 2 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं बोलणं सुरू असतं. दुष्यंत म्हणतो, हे फक्त तुलाच कळतं, त्या दोघांना नाही कळत की या घराचे तुकडे व्हायला नको. पण ते तर नेहमी तुझ्या विरोधात बोलतात, तुझ्यासमोर विरुद्ध उभे असतात, मग त्यांना हे कळत नाही, आपण का समजून घ्यायचं? कृष्णा दुष्यंतला समजावून सांगेल, दुष्यंत सरकार, आपण चांगले आहोत ना, समोरचा कसाही वागला तरी आपण चांगलंच वागायचं. एक ना एक दिवस त्यांना त्यांची चूक समजेल आणि ते सुद्धा आपल्या बाजूने येतील. पण दुष्यंतला माहीत असतं, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ते काही कधी सरळ होणार नाही. आणि इकडे पूजा समरला सांगते, सत्ता, पॉवर सगळ्यात महत्त्वाची आहे. मग ती देशाची असो, राज्याची असो, गावाची असो किंवा घरातली असो, आपण या घरचे मोठे आहोत. मग या घरची सत्तासुद्धा आपण आपल्या हातातच ठेवायला हवी. एकदा आपण या घरची सत्ता आपल्या हातात घेतली ना, मग पहा मी त्या कृष्ण आणि दुष्यंतला त्यांची लायकी कशी दाखवते. आणि मग कोणासमोर सुद्धा हात पसरायची गरज नाही, आपणच या घरचे राजे. समोरला सुद्धा हे पटणार. मग पूजा या घरची सत्ता हातात कशी घेणार? कृष्णाचा चांगुलपणा पूजाला जिंकू शकेल का? हे सगळं पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.